आज आपण बनवणार आहोत ताज्या मटारचा चमचमीत, सुगंधित आणि अगदी झटपट होणारा मटर पुलाव. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी साहित्य बघूया. 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहे. हे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे आहे. मटार पुलावसाठी लागणारं साहित्य बघूया. या ठिकाणी मी 1.5 वाटी हिरवे मटार घेतलेले आहे ताजे. 3 ते 4 चमचे तूप, 15 ते 20 काजू घेतलेले आहे. पाव चमचा जिरे, 10 ते 12 मिरे घेतलेले आहे. 4 ते 5 लवंग घेतलेले आहे. 2 मोठी वेलची घेतलेली आहे आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे. त्यानंतर इथे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे. मीठ चवीनुसार, 1 चमचा गरम मसाला. शेवटी आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे. अगदी झटपट होतो. 10 ते 15 मिनिटात तयार होईल. कुकर गरम झालेला आहे. आता आपण यामध्ये तूप टाकूया. तुम्ही तेलामध्ये पण बनवू शकता. तूप गरम झालेलं आहे. यामध्ये टाकूया आता जिरे. जिरे छान तडतडलेले आहे. आता टाकूया आपला खडा मसाला. आता टाकूया आलं. बारीक केलेली हिरवी मिरची. आता टाकूया काजू. काजूला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया. काजू परतून झालेले आहे. हे सगळं परतवत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. त्यामुळे आपले मसाले जळणार नाही. आता टाकूया आपण ताजा मटार. मटार छान परतवून घेऊया. आता आपण यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकूया. हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून ते मी 3.5 वाट्या गरम पाणी टाकलेलं आहे. तर आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपण टाकूया गरम मसाला, चवीपुरतं मीठ. आता हे छान मिक्स करून घेऊया. पाण्याला उकळी आली आहे. आता आपण सर्वात शेवट लिंबू पिळूया. लिंबामुळे भाताला अशी छान अशी चव येते. आता आपण त्याचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. खूप छान असा सुगंध येत आहे आणि आपला बटर पुलाव तयार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक-एक दाणा मोकळा झालेला आहे.